नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. प्राध्यापक प्रदीप ढवळ आणि अरुंधती भालेराव लिखित योद्धा कर्मयोगी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ काल महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळेस उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एक सर्वसामान्य माणूस हा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतो हे लोकशाहीचा विजय असल्याचं यावेळेस राज्यपालांनी सांगितलं. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील वास्तविक अशा प्रकारच्या कुठल्याही पुस्तकाला आपण समर्थन नव्हतो, मात्र तरीही या पुस्तकाच्या द्वारे आपला संपूर्ण जीवनपट जनतेसमोर येईल असा विश्वास मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आयुष्य माझ्यासाठी निश्चितच आनंदाचा आहे आणि ठाण्यात होतोय हा कार्यक्रम याचाही मला आनंद आहे. पण माझ्यावर तो हा म्हणजे पुस्तक जे लिहिलं आहे त्या प्रकाशनाचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमाने हा कार्यक्रम याच्यात थोडा फरक आहे आणि याच्यात मला भाषण करणं देखील थोडं अवघडून टाकणार आहे. खरं म्हणजे माझ्या जीवनावर किंवा जीवन प्रवासावर पुस्तक लिहावं एवढं कोणतंही ग्रेट काम मी केलेलं नाही, हे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. मी केलेल्या संघर्षाचं, भोगलेल्या दुःखाचं, केलेल्या कामाचं उदात्तीकरण करावं असं मुळात मला वाटत नाही आणि मला ते आवडतही नाही. माझा सुरुवातीपासून याला नकार होता. खरं म्हणजे आजही माझं तेच आहे. पण हे सगळे लोक आल्यानंतर मग ज्यांनी एवढी मेहनत केली, मग ते राजन भणे आहेत, श्रीनिवास ओक आणि सर्वच जण, या सगळ्यांच्या आग्रहामुळे ज्यांनी ज्यांनी या पुस्तकाला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, त्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे तुम्ही मला काही लोकांनी माझ्यावर गाणं केलं, आनंदाचा नाद कोणी म्हणतं, मदतीचा हात कोणी म्हणतं. पण माझ्या बरोबर किंवा माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या सगळ्यांची साथ जर नसती तर हा एकनाथ इथवर पोहोचला नसता. त्यामुळे आपल्या सर्वांचे, व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचे, या सभागृहातल्या सगळ्यांचे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या या पुस्तक प्रकाशन समारंभाला उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार हे देखील उपस्थित होते. यावेळेस बोलताना मंचावर बसलेले बरेचसे लोक हे आपल्याबरोबरच होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी ते लोक कधी आपल्यापासून दूर घेऊन गेले हे कळलंच नाही आणि याच्यावर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला सुद्धा बरोबर घेऊन आले असं मिश्किल टिप्पणी यावेळेस अजितदादा पवार यांनी केली. भाजपने आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असती तर शिंदे साहेबांनी फक्त 40 आमदार आणले, आपण अख्खाच्या अख्खा पक्ष आणला असता असं देखील यावेळेस अजितदादांनी आपल्या मिश्किल शैलीत सांगितलं. प्रताप काय, ह्याच्यातली निम्मी अर्धी तर माझीच लोक आहेत. निरंजन डावखरे काय, प्रताप काय, दीपक काय, तिकडं उदय काय. परंतु शिंदेसाहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही मला, आणि त्याच्यावर नाही थांबले, नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावर.
ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे. मी 90ला बॅचचा आहे. हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात. मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील यावेळेस भाषण झालं. यावेळेस एकनाथ शिंदे हे अतिशय मेहनती मुख्यमंत्री आहे, खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही, असं यावेळेस उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पीपल्स मॅन, लोकांमध्ये राहणारा व्यक्ती, अशा प्रकारचं शिंदे साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्याकडनं सगळ्यात जास्त शिकण्यालायक काही असेल तर त्यांचा पेशन्स आहे. त्यांच्याकडे प्रचंड पेशन्स आहे. शांतपणे तास, 2 तास, 3 तास, 4 तास ते बसू शकतात, ऐकून घेऊ शकतात. अर्थात ज्यावेळेस त्यांचा पेशन्स संपतो त्यावेळेस मात्र ते कोणाचंच ऐकत नाही, हे देखील तेवढंच खरं आहे. पण मला असं वाटतं की हा जो काही पेशन्स आहे हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की एक प्रकारे आपण असं म्हणतो इन पॉलिटिक्स पेशन्स इज अ व्हर्च्यू. लोकांचं ऐकून घेणं हे जोपर्यंत आपल्याला जमतं तोपर्यंतच आपण लोकांचे नेते राहतो. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त श्री अभिजित पवार यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने मोफत चष्मे वाटप, मोफत डोळे तपासणी, हाडांची तपासणी, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट, त्वचा तज्ज्ञ आणि बहिरेपणांच्या संदर्भात यावेळेस उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आलं. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला आवर्जून भेट दिली. मोठ्या संख्येने स्थानिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज कळवा पारसिक नगरमध्ये आम्ही आरोग्य शिबिर लावलेलं आहे. अभिजित पवार यांच्या कार्यालयामध्ये त्याने पुढाकार घेऊन या पारसिक नगरमध्ये आज जो काम करायची त्यांची पद्धत आहे आणि जे लोकांमध्ये ते उत्साहीने जेव्हा निस्वार्थपणे जेव्हा काम करतात तर त्या ठिकाणी आज आम्ही आरोग्य शिबिर लावलं आहे. त्याच्यात महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरचं आम्ही चेकिंग ठेवलेली आहे, ज्याचे बाहेर 7 ते 8 हजार रुपये लागतात, ते आम्ही फ्रीमध्ये ठेवलेलं आहेत. चष्मे फ्रीमध्ये वाटप ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये नेत्र म्हणजे समजा कोणाचं कॅटरॅक्ट वगैरे जर काही निघालं तर त्यांनासुद्धा आम्ही कमी दरामध्ये त्याचं आम्ही ऑपरेशन फ्रीमध्ये करून देणार आहे. हाडांचे डॉक्टर गोल्ड मेडल्स इथे डॉक्टर आलेले आहेत, त्यांचे त्या तज्ज्ञांमधून आता आम्हाला 4-5 पेशंट मिळालेले आहेत. त्यांनासुद्धा आम्ही त्या प्रकारे किती कमीत कमीमध्ये ऑपरेशन करता येईल त्याचं आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. स्किनमध्ये डॉक्टर रशीद शेख जे नामांकित आहेत त्यांनीसुद्धा इथे लहान लहान मुलांना वगैरे बघून त्यांना कसं त्यांच्या वजनवर किंवा त्यांच्या शरीरावर पुढचं हायजेनिक फूड खाल्ल्याबद्दल काय होतं त्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करून तो सुद्धा आम्ही या ठिकाणी कॅम्प ठेवलेला आहे. आणि आव्हाड साहेबांची नेहमी इच्छा असते की समाजासाठी तुम्ही काहीतरी करायला हवं आहे, म्हणून आज अभिजित पवार यांच्या कार्यालयामध्ये हा आरोग्य शिबिर आम्ही आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणारी तसंच आदिवासींच्या प्रश्नांसाठी रान उठवणारी संघटना अर्थात आदिवासी क्रांती सेना. आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष माननीय श्री अनिल भांगले यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या लक्षावधी शुभेच्छा. आदिवासींच्या हक्कांसाठी रात्रंदिवस एक करू, आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देऊ. पुनश्च एकदा आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष श्री अनिल भांगले यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाण्याचे वैद्यकीय सेलचे अध्यक्ष श्री असद याहिया चाऊस यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या
आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य जनतेच्या वैद्यकीय मदतीसाठी सदैव तत्पर असलेले, सर्वसामान्य जनतेला वैद्यकीय मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे माननीय असद चौस यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. रक्षाबंधनानिमित्त ठाणे शहरातील मनोरुग्णालयातील रुग्णांनी 1200 रेखीव राख्या तयार केल्या आहेत. रुग्णांची एकाग्रता वाढावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढावी या दृष्टिकोनातून या राख्या तयार करण्याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं असल्याची माहिती डॉक्टर हेमांगिनी जाधव यांनी दिली. या राख्या आता रुग्णालयाच्या कार्यक्रमासाठी तर वापरण्यात येतीलच, शिवाय विक्रीसाठी देखील ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयातील 50 ते 60 महिला रुग्णांना या राख्यांचं प्रशिक्षण देण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. कच्चा माल त्यांना सप्लाय केला जातो. पुरवठा केल्यानंतर ते तयार करतात. राख्या जवळजवळ 1200 राख्या बनवल्या जातात आणि त्या मनोरुग्णांना, पुरुष मनोरुग्णांना सणाच्या दिवशी बांधल्या जातात, जेणेकरून पुरुष रुग्णांना सर्वांनाच वाटावं की आपलं कौटुंबिक वातावरण आहे, आपण घरीच रक्षाबंधन सण साजरा करतो, असं हा एक उद्देश आहे. दुसरं म्हणजे या कलेतून आपलं कलाकौशल्य रुग्णांचं विकसित व्हावं, एकाग्रता वाढावी आणि मानसिक आजारसुद्धा बरा होण्यासाठी मदत व्हावं. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात आणखी 2 वाहनतळांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेतील सूत्रांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. दोन्ही वाहनतळांमध्ये 628 चारचाकी तर 418 दुचाकी वाहने उभी करता येतील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रेल्वे स्थानकाबरोबरच मासुंदा तलाव, गडकरी रंगायतन आणि बाजारपेठ देखील आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक येत असतात, त्यामुळे नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेत तसंच नौपाडा येथील शाहू मार्केट इमारतीच्या जागेवर एक मोठी इमारत उभी करून वाहनतळांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गडकरी रंगायतन शेजारी मजिपाची 2400 चौरस मीटर जागा असून या ठिकाणी 4200 चौरस मीटरचं बांधकाम करून वाहनतळाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी 50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यासाठी राज्य शासनाने 50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी 308 चारचाकी तर 171 दुचाकी वाहने उभी निर्माण करण्याची सोय होणार आहे. शाहू मार्केटच्या जागेवर 5 मजली आणि 16 मजली इमारत उभारली जाणार आहे. यातील 5 मजले इमारतीतील तळ मधले 2 मजले असणार आहे. त्यात 247 दुचाकी वाहनं उभी करण्याची सोय होणार आहे. त्या शेजारी 320 चारचाकी वाहनं उभी करण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी 70 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.